हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 23 जानेवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर जो इंटरफेस आहे तो तुम्हाला नवीन दिसतोय. जसं की 2 दिवस झाला आपण बघतोय की बिकॉज ऑफ ट्रॅव्हलिंग मी जे बेसिक गॅजेट्स असतात लेक्चर रेकॉर्डिंगचे ते मी कॅरी करू शकलो नाही, पण मोबाईल डिव्हाइसच्या माध्यमातून मला हे रेकॉर्ड करावं लागतं. त्यामुळे डिरेक्टली न्यूजपेपर दाखवूनच तुम्हाला मी हे सगळं लेक्चर कंडक्ट खऱ्या अर्थानं करतोय. त्याच्यामुळं फक्त एका ठिकाणी कॉपरेशनची गरज आहे तुमच्याकडून, ती म्हणजे जे पीपीटीच्या माध्यमातून व्हिज्युअल्स वगैरे दाखवून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावत असतो. म्हणजे जर मॅपवरचा कोणता महत्वाचा मुद्दा आला तर वर्ल्ड मॅप दाखवून वगैरे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजावत असतो. ते इथं मला पॉसिबल होत नाहीये, पण त्याचा अर्थ असा नाही की मी कुठल्या गोष्टी आपण मिस वगैरे याच्यामध्ये करतोय. डिटेलमध्ये सगळं कव्हर करूया. फक्त व्हिज्युअलमध्ये फक्त कॉपरेट करा. तुम्हाला ते स्वतःला होऊ शकते, बघायला लागेल. पण जे रेग्युलर बेसिसवरती द हिंदूचं लेक्चर विद्यार्थी फॉलो करत आहेत त्यांचं जवळजवळ त्या गोष्टी सगळ्या जवळजवळ पार झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना या गोष्टीनं काही विशेष फरक पडत नाही. पण नव्यानं ज्यांनी बघायला वगैरे सुरुवात केली त्यांच्यासाठी खरं तर आय एम व्हेरी सॉरी. हे जे इंटरफेस आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हिज्युअलच्या माध्यमातून समजावून सांगू शकत नाही, पण मी ट्राय करतो जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा. हे फक्त 25 किंवा 26 पर्यंत तुम्हाला कॉपरेट करावं लागेल. त्यानंतर आपण जे रेग्युलर पीपीटीच्या माध्यमातून डिटेल जे व्हिज्युअल दाखवून डिस्कस करत असतो तशा पद्धतीने ते सुरू होईल. असो. आणि नॉईजचं जसं 2 दिवसापासून तुम्ही नॉईज बिकॉज ऑफ ट्रॅव्हलिंग नॉईज तुम्हाला त्याच्यामध्ये पण तुम्हाला इनकन्व्हिनियन्स होत होता, पण आज मी रूममध्येच आहे त्यामुळे नॉईजचा आज प्रॉब्लेम या लेक्चरमध्ये तुम्हाला येणार नाहीये. असो, लेक्चरला सुरुवात करूया. माझं नाव आहे महेश. लेक्चरला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण लेक्चरचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या डिस्कशनमध्ये पहिल्यांदा आपण एरोटेल डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती एरोटेल सारखेच काय महत्त्वाचे मुद्दे असतात, जर त्याचं सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्त्व असेल तर ते आपण डिस्कस करत असतोय. आणि त्यानंतर सायन्स पेजवरती सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्त्वाचं असेल तर ते आपण डिस्कस करत असतोय. त्याच्यानंतर ज्या काय महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या महत्त्वाच्या न्यूज आपण डिस्कस करतो असतो. अशा पद्धतीचं एकंदरीत हे डिस्कशन आहे. आणि मग पहिलं जे एरोटेल आहे ते पहिलं एरोटेल आपण बघायला सुरुवात करूया. आणि हे जे पहिलं एरोटेल आहे ते पहिले एरोटेल आपल्याला सिलेबसमध्ये 2 गोष्टींना डायरेक्टली कनेक्ट आहे. एक तर फिजिकल जॉग्राफीच्या मध्ये ज्यावेळेस आपण हिमालयन रेंजेसचा अभ्यास करतो ना त्याच्याच रिलेटेड डायरेक्ट हे कनेक्ट होते. त्यामुळं त्या दृष्टीतून याचं महत्व आहे. दुसरी गोष्ट इन्व्हायरमेंटच्या दृष्टीतून याचं एक्सटेन्सिव्ह महत्व आहे. त्यामुळे या 2 दृष्टीतून या एरोटेलकडे तुम्ही बघणं अपेक्षित आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय या एरोटेलमध्ये नेमकं सांगितलं आणि याच्यातून काय शिकायला मिळतंय, सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्त्वाचे पॉईंट्स मिळतात ते आपण बघायला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर याचा हे जे एरोटेल आहे ना या एरोटेलचा एक बेस लक्षात घ्या की कशासाठी लिहिलं गेलं हे एरोटेल. तर हे एरोटेल लिहिलं गेलं इथं चारधाम रोड वायडनिंग प्रोजेक्ट जो आहे तो रोड वायडनिंग प्रोजेक्ट जो आहे चारधामसाठी जो होणार आहे त्याच्यामुळं जे हिमालयाचं खरं तर डिग्रेडेशन होणार आहे, जे हिमालयावरती निगेटिव्ह परिणाम होणार आहेत आणि त्याच्यामुळं जे काही डिझास्टर क्रिएट होतील त्याचा खरं तर मग मानव जीवनावरती जो काही निगेटिव्ह परिणाम होणार आहे, इन्व्हायरमेंटवरती जो काही निगेटिव्ह परिणाम होणार आहे त्या खरं तर ते कनेक्शन आपल्याला या ठिकाणी समजावून सांगितलं आहे. आणि चारधाम रोड वायडनिंग प्रोजेक्ट कसा खऱ्या अर्थानं न विचार करता खरं तर प्रोजेक्ट केलेला आहे, त्याचा पर्यावरणावरती परिणाम होऊन म्हणजे हा प्रोजेक्टच खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं चुकीचा आहे, इन्व्हायरमेंट चा खरं तर शत्रू आहे, हे या ठिकाणी डिरेक्टली ब्लंटली आपल्याला समजावून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. मग हे याच्यामध्ये काय आपल्याला सांगतायत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे बेस आपल्याला एरोटेलचं समजलं. एरोटेलचा बेस काय, त्याचा सेंटर पॉइंट आहे चारधाम रोड वायडनिंग प्रोजेक्ट. ठीक आहे. आणि याचा मग हिमालयन रेंजेसवरती जे काही नॅचरल टॉपोग्राफी आहे त्याच्यावरती कसा परिणाम होतोय आणि त्याच्यामुळे डिझास्टरला आपल्याला कसं सामोरं जायला लागेल हा बेस आहे एरोटेलचा. मग याच्यामध्ये पहिल्यांदाच याचं जस्टिफिकेशन केलंय. ओव्हर 4000 डेथ्स attributed to climate induced disasters in 2025 alone, with हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड बेरिंग द हेविएस्ट टोल. याच्यामध्ये सांगितले की 2025 या वर्षाची एका फक्त आकडेवारी आपण बघितली तर या आकडेवारीमध्ये आपल्याला बघायला मिळते की 4000 पेक्षा जास्त ज्या डेथ झाल्यात ना त्या अशा पद्धतीच्या नॅचरल डिझास्टरमुळे झालेल्या आहेत.
आणि विशेष करून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड इथल्या खरं तर यांना खऱ्या अर्थानं मोठी किंमत याची चुकवावी लागलेली आहे, असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही रोड वगैरे डोंगर रांगांतून बनवत असता त्यावेळेस मोठ्या प्रमाणात वृक्षतोड तिथं होणार आहे. मोठ्या प्रमाणात त्या डोंगर जे नॅचरल डोंगर बनलेले आहेत ते आर्टिफिशियल कट केले जाणार आहेत. त्यामुळं लँडस्लाइड जे असतंय त्याचा धोका वगैरे आपल्याला बघायला मिळणार आहे. राईट. आणि त्या मग गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझास्टर होऊ शकतात. मग ते कसले डिझास्टर असतील तर ते क्लाउड बस्ट सारखे प्रॉब्लेम आपण बघतोय, लँडस्लाइड सारखे प्रॉब्लेम बघतोय, अवलांचेस सारखे प्रॉब्लेम्स बघतोय आणि त्याच्यामुळं जे मोठ्या प्रमाणात पुरासारखी परिस्थिती निर्माण होते, मोठ्या प्रमाणात जो किवॉस तयार होतोय त्याच्यामुळं अनेक जे आहे ते तिथं लॉसेस आपल्याला बघायला मिळतात असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन आपल्याला हे सांगितलंय की ऑन नोव्हेंबर 12 द उत्तराखंड फॉरेस्ट डिपार्टमेंट अप्रूव्ड द फेलिंग ऑफ दिस ट्रीज डायव्हर्टिंग. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा काय की त्या वृक्षतोडीची ज्यावेळेस आपण बोलतो ना त्यावेळेस देवदार वनस्पती लगेच आपल्याला समजायला पाहिजे. देवदार फॉरेस्ट आहे तिथे देवदारची मोठमोठी झाडं सरळ गेलेली आपल्याला तिथे बघायला मिळतात. त्यांच्या जर मुळ्या बघितल्या ना त्या मुळ्या सुद्धा तेवढ्याच मजबूर आणि तेवढ्याच खाली गेलेल्या असतात. आणि त्याच्यामुळं काय होते की जे तिथला टॉपोग्राफी जॉग्राफिकल आहे ती खरं तर त्या मुळ्यांमुळे आवळून धरलेली आहे. म्हणजे कुठंतरी ते बांधून ठेवल्यासारखं आहे त्या झाडांच्या मुळ्यांमुळे. पण जर ते झाडच आपण तिथली काढून टाकली तर ऑब्व्हियसली ते तसं राहणार आहे का? नाही राहणार आहे. त्याच्यामुळं काय होईल जे डोंगर रांगांवरून जे लँडस्लाईड वगैरे होतं आणि त्याच्यामुळे जो मलबाच्या मलबा खाली येतो डायरेक्टली त्याच्यामुळे त्याच्या खाली गावाच्या गावात याच्या अगोदर पण असे एक्झाम्पल आपण बघितले की अशा पद्धतीच्या लँडस्लाईड मध्ये गावाच्या गावं त्याच्या खाली दबली गेली आणि हजारो लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. मग हे जर आपण नॅचरल तिथलं जे सगळं डेव्हलपमेंट आहे ती काढत असेल ठीक आहे आणि मग ती काढल्यानंतर हा जो धोका आहे हा खरं तर न टाळण्यासारखा आहे तो दिसणार आहे आपल्याला. तरी सुद्धा आपण अशा पद्धतीचे प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायचं बोलतोय एक्झिक्युशनचं बोलतोय तो खरं तर मोठा प्रॉब्लेम आपल्यासाठी असू शकतो असं इथं लेखकांना आपल्याला सांगितलं. आणि इथं दिसतंय पण तुम्हाला तर देवदार फॉरेस्ट आर क्रुशियल इकोलॉजिकल असेट्स इन द डेलिकेट हिमालयन लँडस्केप. देवदार फॉरेस्ट हे महत्वाचे एंटिटी आहे हिमालयन लँडस्केपमध्ये आणि कशासाठी हे तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलंय. देअर एक्सटेन्सिव्ह रूट सिस्टम स्टॅबिलाइज स्लोप्स प्रिव्हेंट लँडस्लाइड्स अँड सर्व्ह ॲज नॅचरल बॅरियर अगेन्स्ट अवलांचेस अँड ग्लेशियल डेब्रिज फ्लोज सेफगार्डिंग डाऊनस्ट्रीम कम्युनिटीज. म्हणजे हे जे देवदार्स आहेत त्यांच्या जे रूट आहेत त्या मजबूत आणि सखोल असल्यामुळं जे काही लँडस्लाईड सारखे प्रॉब्लेम होतात स्नोफॉल सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात आपल्याला स्नो जे ग्लॅशियर्स आहेत वेगवेगळे बर्फ वगैरे आहेत ते सुद्धा उतारावरून खाली जाताना आपल्याला बघू शकतात. पण हे एवढ्या मोठ्या प्रमाणात होत का नाही कारण तिथं देवदार फॉरेस्ट वगैरे तिथं आहेत तो सगळ्या एरियात त्याच्यामुळं सुरक्षित आहे. हे देवदारचं महत्व पहिलं सांगितलंय. दुसरं महत्व देवदारचं काय आहे आणि दुसऱ्या महत्वामध्ये त्यांनी सांगितले की वॉटर क्वालिटी ऑफ द गंगा. दिस फॉरेस्ट आर ऑल्सो इसेन्शियल फॉर द वॉटर क्वालिटी ऑफ द गंगा. गंगा रिव्हरचा उगम आपल्याला बघायला मिळतो कुठून कशा पद्धतीने गंगा रिव्हर वाहते आणि त्याच्यामध्ये हे देवदार फॉरेस्ट मधून जाते. विशेष करून आय एम व्हेरी सॉरी मधूनच एक कॉलरला फ्लाईट मोडवर आता टाकलेला आहे मी मोबाईल. आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट. म्हणजे दुसरं जे आहे दिस फॉरेस्ट आर ऑल्सो इसेन्शियल फॉर द वॉटर क्वालिटी ऑफ द गंगा. गंगा रिव्हरचं जे वॉटर आहे त्याची क्वालिटी खरं तर मेंटेन करण्यासाठी सुद्धा हे फॉरेस्ट खूप जास्त महत्वाचे आहेत. दिस इज इम्पॉर्टंट ॲज दे आर सिच्युएटेड विदिन द भागीरथी इको सेन्सिटिव्ह झोन अ नियरली 4000 स्क्वेअर किलोमीटर बफर that was established in 2012 to protect the river's last pristine stretch. The unique antimicrobial qualities of Devdar trees from terpenoids, essential oils, and phenolic compounds found in the wood, bark, and resins fundamentally influence river ecology. म्हणजे याच्यामधले जे नॅचरल गुणधर्म आहेत ना त्याच्यामुळं जे रिव्हरचं वॉटर क्वालिटी आहे ती वॉटर क्वालिटी चांगल्या पद्धतीनं मेंटेन होते. आणि जर हे जे देवदारात जर आपण तोडली फॉरेस्ट जर आपण क्लीन केली एखाद्या प्रोजेक्टसाठी तर याचा सुद्धा जो निगेटिव्ह परिणाम आहे तो निगेटिव्ह परिणाम आपल्याला फेस करायला लागू शकतोय. त्याचबरोबर ॲज लीफ लिटर अँड ऑर्गॅनिक मटेरियल एंटर माउंटन स्ट्रीम्स दे इनहॅबिट
harmful bacteria while promoting the development of a beneficial microbial communities, resulting in a naturally regulated, biologically active river systems, especially in the upper reaches where industrial pollution remains limited. जिथून खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या रिव्हर उगम होतात तिथं ऑब्व्हियसली इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट तेवढ्या प्रमाणात नाहीये आणि त्यामुळं तसं पण नॅचरली स्वच्छच वॉटर आहे आणि त्याच्यामध्ये आणखी त्याच्यामध्ये जैविक गुणधर्म नॅचरली येण्यासाठी ही जे वनस्पती आहेत हे जे फॉरेस्ट आहेत ती फॉरेस्ट आपल्याला मदत करतात आणि त्याच्यामुळे मग हे हे जे नॅचरल खरं तर डिग्रेडेशन आहे आपण हाताने करतोय असं कुठेतरी आपल्याला या ठिकाणी सांगायचा हे लेखक आपल्याला प्रयत्न करतायत आणि हे सगळं सांगत असताना त्याच्या अगोदरच यांनी सांगितलं सुरुवातीलाच की ऑन November 12 द उत्तराखंड फॉरेस्ट डिपार्टमेंट अप्रूव्ड द फेलिंग ऑफ दिस ट्रीज diverting 43 hectares of forests land for the Chardham road widening project with 10 hectares meant for a muck dumping. 43 हेक्टर्सचा जो एरिया आहे तो फॉरेस्ट एरिया क्लिअर केला जाणार आहे अशा पद्धतीचा जो प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट उत्तराखंड फॉरेस्ट डिपार्टमेंटनं अप्रूव्ह केलेला आहे कशासाठी तर रोड वायडनिंग प्रोजेक्ट जो आहे चारधाम यात्रेसाठी तो खरं तर त्याच्यासाठी हे सगळं केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते आणि हे आपल्याला म्हणजे कॉमन सेन्स जरी असला तरी आपल्याला हे समजू शकते की हे किती खऱ्या अर्थाने निसर्गाच्या विरोधात जाणार आहे ते आता पुढे जाऊन डिफॉरेस्ट झाल्यामुळे काय काय होतं हे आपण एक दोन पॉईंट आता रिव्हर्स रिलेटेड बघितलं लाईमसॉइलचे रिलेटेड बघितलं त्याच्या पुढे जाऊन डायरेक्टली याचा एन्व्हायरमेंटवरती कसा परिणाम आहे एअर क्वालिटीवरती कसा परिणाम हे पुढे आपल्याला सांगितलंय डिफॉरेस्टेशन वुड ट्रिगर वॉर्मर एअर अँड वॉटर रिड्युस्ड ऑक्सिजन डिमिनिश्ड bacteriophage activity and an irreversible shift in the river's ecological character. पुन्हा इथं काय सांगितलंय की जसं आता हा तर ऑब्व्हियसली सायंटिफिकली नियमच आहे की जसं जसं तुम्ही उंच जाताना तसं तसं ऑक्सिजन लेवल कमी कमी होते त्यामुळं हिमालयन रेंजेसमध्ये जे विशेष करून मोठमोठे शिखरं चढायला जे गिर्यारोहक जातात ना त्यावेळेस ते ऑक्सिजन सिलेंडर वगैरे सोबत घेऊन जातात त्याची त्यांना गरज पडते कारण ऑक्सिजनचं जे काय लिमिट आहे ते लिमिट कमी कमी वर होत जातं राईट मग आता त्यामध्ये हे फॉरेस्ट जे आहे ते ऑक्सिजन लेवल बऱ्यापैकी मेंटेन तिथं तरी पण करायचा प्रयत्न करत असतात पण जर हे अशा पद्धतीनं कट केले गेले तर आणखी सुद्धा हा प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळेल त्याचबरोबर वॉर्मर एअर आहे ते सुद्धा प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि हे सगळं असताना सुद्धा त्यामध्ये सुप्रीम कोर्ट सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीला डिस्करेज करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं म्हणजे सरळ सरळ आपल्याला काय दिसतंय की सरळ सरळ आपल्याला दिसतंय की निसर्गाचं डिग्रेडेशन कुठंतरी एखाद्या प्रोजेक्टच्या नावाखाली केलं जात असेल तर ते कुठंतरी चुकीचं आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे पुढे जाऊन आणखी आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिली आहे की हा जो चारधाम रोड वायडनिंग प्रोजेक्ट जो आहे त्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला पुढे जाऊन सुद्धा काय दिसतंय की दिस इज एव्हिडंट इन द बायपासिंग ऑफ अ कम्प्रेन्सिव्ह इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट थ्रू प्रोजेक्ट फ्रॅगमेंटेशन द अडॅप्टेशन ऑफ एन इनकरेक्ट रोड विड्थ स्टँडर्ड contrary to its own mandate, the destabilizing practice of vertical hill cutting on fragile slope and the indiscriminate dumping of muck in vital water sources. याच्यामध्ये एक पॉइंट तुम्हाला लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे तो म्हणजे विशेष करून हे जे वर्टिकल हिल कटिंग ऑन फ्रजाईल स्लोप जे आहे ना हा पॉइंट खूप जास्त महत्त्वाचा आहे कारण वर्टिकल हिल कटिंग ज्यावेळेस आपण करतोय ना त्यावेळेस जसं की मी तुम्हाला सांगितलं की लँडस्लाईडचा प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला फेस करायला लागू शकतो त्याचबरोबर एक नॅचरल कोणत्याही हिली एरियाचं एक नॅचरल त्याची डेव्हलपमेंट असते आणि त्याच्यामध्ये जर आपण छेडछाड करत असाल तर होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये ते टोटल कोलॅप्स होण्याचा सुद्धा धोका असतो आणि तशा पद्धतीची एक एवढी खरं तर मोठी एंटिटी कोलॅप्स होणं नॅचरल एंटिटी कोलॅप्स होणं ते नॅचरल कलॅमिटीच खऱ्या अर्थानं असते आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला हानी त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सहन करायला लागू शकते भोगायला लागू शकते हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर जो व्हायटल वॉटर सोर्स आहे म्हणजे अनेक नद्यांचा उगम अशा एरियामधून आपण बघत असतो ठीक आहे मग अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी करून आपण नॅचरल जे त्याचं फॉर्मेशन आहे त्याला कुठंतरी छेडछाड करतो आणि त्यामुळे हे जे उगम आहेत हे उगम सुद्धा लुप्त होण्याचा धोका असतोय
त्याच्यामध्ये खूप बदल होण्याचा खरं तर धोका असतोय. त्यामुळं एक तर या अशा गोष्टींबरोबर आपण छेडछाड करणं टाळायला पाहिजे. आणि जर आपल्याला ह्या गोष्टी करायच्याच असतील, खूपच जास्त इसेन्शियल आहे, तर त्याचा तशा पद्धतीनं सर्वे करणं खूप जास्त गरजेचं आहे. जॉग्राफिकल अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीची जी तज्ज्ञ लोक आहेत, त्या तज्ज्ञ लोकांचं त्याच्यावरती ओपिनियन घेणं खूप जास्त गरजेचं आहे, जे की या प्रोजेक्टमध्ये सुद्धा केलेलं नाही, असं पुढे लेखक आपल्याला समजावायचा प्रयत्न करतोय. आणि याच्यामध्ये आकडेवारी सुद्धा देऊन आपल्याला काय सांगितलेलं आहे, की ज्या वेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं अशा पद्धतीची खरं तर ऍक्टिव्हिटी करत असताय ना, त्यावेळेस जे जे काही परिणाम त्याचे होतात ते त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आकडेवारी देऊन काय सांगितले, दीज आर द कॉन्सिक्वेन्सेस अलॉंग द नियरली 700 किलोमीटर्स ऑफ वायडन रोड. जवळजवळ 700 किलोमीटरचा वायडन रोड आहे. आणि त्याच्यामध्ये तो जर एरिया आपण बघितला तर 800 ऍक्टिव्ह लँडस्लाइड झोन्स हॅव एमर्ज्ड. जवळजवळ 800 ऍक्टिव्ह लँडस्लाइड झोन त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी करणं हे खूप जास्त खरं तर धोक्याचं असू शकते. हे सुद्धा आपण समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. हे इथं खऱ्या अर्थानं आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आणि पुढं आपण बघितलं तर पुढं आपल्याला सरळ सरळ हे देण्यात आलंय, की जे नॅशनल मिशन फॉर सस्टेनिंग द हिमालयन इकोसिस्टम, जे आपलं मिशन आहे, सरळ सरळ त्याच्या विरोधात हा प्रोजेक्ट असं याच्यामध्ये सांगितलं आहे. आणि तो हे जे मिशन आहे ते अप्रूव्ड इन 2014 मध्ये अप्रूव्ड झाले अंडर द नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. अँड हे जे नॅशनल मिशन फॉर सस्टेनिंग द हिमालयन इकोसिस्टम जे आहे वॉज एस्टॅब्लिश्ड टू प्रोटेक्ट द फ्रेजाईल हिमालयन इकोसिस्टम. हिमालयामधली जी काही इकोसिस्टम आहे, हिमालयामधलं जे काय खरं तर नॅचरल जे काही एलिव्हेशन आहे, नॅचरल खऱ्या अर्थानं जे काय आपण म्हणू शकतोय, ते जे जॉग्राफिकल टॉपोग्राफी आहे, इकोलॉजी आहे तिथली, ते खरं तर सुरक्षित करण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठीच हे मिशन आणलं होतं. आणि मग हे अस्तित्वात असताना सुद्धा जर आपण अशा पद्धतीचे प्रोजेक्ट खरं तर तिथं अप्रूव्ह करत असेल आणि त्याच्या नावाखाली त्याच्या विरोधात जाऊन काम करत असेल तर ते कितपत योग्य आहे, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी लेखकाने आपल्याला विचारलेला आहे. आणि त्याचबरोबर इथं देवभूमीचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे चारधाम यात्रा कशासाठी आपण करतोय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजे इथं एका आयडिओलॉजीचा खरं तर विचार केला जातो. ठीक आहे. मग इथं पुढे जाऊन लेखक हे सुद्धा म्हणतायत की आयडिओलॉजीपेक्षा आपल्याला इन्व्हायरमेंटचा विचार पहिल्यांदा करणं गरजेचं आहे. हे सगळ्यात जास्त महत्वाचं असं सांगितलेलं आहे. पुढे जाऊन लेखक आपल्याला काय सांगतायत, द करंट स्नोलेस winters and raging forest fires in this area resonate with the conclusion of a recent study revealing that high altitude areas have been warming 50% faster than the global average since 1950. इथं सांगितलेलं आहे की 1950चं जर ग्लोबल ॲव्हरेज आपण ग्लोबल वॉर्मिंगचं बघितलं असेल, एअर वॉर्म होण्याचं बघितलं असेल, तर त्याचं कंपॅरिझन आत्ता केलं तर आत्ताचं जे एअर वॉर्म होण्याचं जे स्पीड आहे ते 50% त्याच्या कंपॅरिझनमध्ये वाढलेलं आहे. आणि त्याचे काय काय रिझन आहे ते आता आपण जे डिस्कस करत होतो तेच त्याचे रिझन आपल्याला आहे ते वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. दिस इज नॉट अ मॅटर ऑफ आयडिओलॉजी, इट इज अ सायंटिफिक, इकॉलॉजिकल अँड इकॉनॉमिक नेसेसिटी. हे सेंटेन्स याच्यामध्ये खूप जास्त महत्वाचं आहे. याच्यामध्ये डिरेक्टली आपल्याला सांगितलंय काय की ही कुठल्या आयडिओलॉजीचं प्रोटेक्ट करायची गरज नाहीये. ठीक आहे. हा विषय कशाचा आहे, हा विषय आहे सायंटिफिक, इकॉलॉजिकल आणि इकॉनॉमिक नेसेसिटीचा. म्हणजे हे सायंटिफिकली गरजेचं आहे, इकॉलॉजिकली गरजेचं आहे आणि इकॉनॉमिकली सुद्धा गरजेचं आहे. आणि मग अशा पद्धतीमध्ये आपण कधी कधी शॉर्ट टर्म बेनिफिटसाठी लॉंग टर्म आपला काहीतरी लॉस करून घेतो. हे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला समजावायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि मग पुढे जाऊन द प्रायमरी कॅटलिस्ट फॉर डिझास्टर इज अनसेफ लँड यूज. जे मोठ्या प्रमाणाचे डिझास्टर येतात त्यामध्ये बऱ्याच वेळा आपण असं बघितलंय की अनसेफ लँड यूज केल्यामुळे, म्हणजे कटिंग वगैरे जे आहे ते रोड वायडनिंग वगैरे जे आपण करतो अशा पद्धतीचा जमिनीचा वापर केल्यामुळे ते आपल्याला बघायला मिळतं. कटिंग इनटू अनस्टेबल स्लोप्स फॉर वाईड हायवेज, मोठ्या हायवेसाठी जे जे स्लोप्स आहेत ते अनस्टेबल आपण कटिंग करतो. ड्रिलिंग मॅसिव्ह टनल्स विदाउट ॲडिक्वेट जिओलॉजिकल सर्वे, मोठमोठ्या प्रमाणाचे टनल्स आपण बनवतो, ते परत रोडचाच प्रॉब्लेम आपल्याला फेस करायचा असतो, रोडच तिथे बनवायचं असतं. त्यामुळे मोठमोठे टनल बनवतो आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो खऱ्या अर्थानं विशेष करून सायंटिफिक आणि जिओलॉजिकल सर्वे करणं गरजेचं असतं,
तो सर्व्हिस सुद्धा ॲडिक्वेट आपण इनॲडिक्वेट खऱ्या अर्थानं तिथं करतो, ॲडिक्वेट करत नाही, पुरेसा सर्व्हे सुद्धा आपण नीट करत नाही. आणि कन्स्ट्रक्टिंग लार्ज स्केल हायड्रोपॉवर प्रोजेक्ट्स आणि मोठमोठे हायड्रोपॉवर प्रोजेक्ट्स आपण आणतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचे डिझास्टर येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळत असतात. आतापर्यंत सुद्धा आपण अनेक बघितलेले आहेत. These activities have been repeatedly flagged by the National Green Tribunal and other bodies. अशा पद्धतीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते एन्व्हायरमेंटसाठी किती धोक्याचे असू शकतात आणि त्याचे दुष्परिणाम किती मोठे भोगायला लागू शकतात वेगवेगळ्या डिझास्टरच्या स्वरूपात, हे अनेक वेळा ग्रीन ट्रायब्युनल्सनं सुद्धा फ्लॅग केलेलं आहे आणि अदर बॉडीजने सुद्धा हे फ्लॅग केलेलं आहे, सांगितलेलं आहे. क्रुशियली द क्लिअरन्स ऑफ ए देवदार फॉरेस्ट मूव्स the natural anchors that bind fragile soils, directly accelerating erosions and amplifying the risk of landslides and floods. हे डायरेक्टली आमंत्रण आहे लँडस्लाईडसाठी आणि फ्लडसाठी म्हणजे पुरासाठी, हे या ठिकाणी लेखक आपल्याला समजावताना या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि याच्यामध्ये जसं की मी तुम्हाला म्हटलं की दिस सिम्पटम्स पॉइंट टू डीपर सिस्टमिक गव्हर्नन्स फेल्युअर्स, a persistent prioritization of a short-term economic gain over long-term disaster resilience, and a chronic inability to plan and implement genuine science-based sustainable development policies. म्हणजे सरळ सरळ गव्हर्नन्सचं फेल्युअर आहे असं आपल्याला दिसते. शॉर्ट टर्म इकॉनॉमिकल बेनिफिटसाठी आपण लॉंग टर्म कुठंतरी डिझास्टरला आपण आमंत्रण देतोय असं लेखक म्हणतोय. म्हणजे एकंदरीत आपण अशा गोष्टी करायला नाही पाहिजे याच्याकडे लेखकाचा कल दिसतोय. त्याचबरोबर लेखक हे समजावतोय की ठीक आहे, त्या जर आपल्याला खूप जास्त गरजेचं असतील ना तर आपण व्यवस्थित त्याचा अभ्यास करून करायला पाहिजे गोष्टी. त्याचं भविष्यातलं डिझास्टर आपल्याला रोखण्याच्या दृष्टीतून आपण करायला पाहिजे. त्याचे जे काही होणारे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम टाळून आपल्याला हे सगळं कसं करता येईल तशा पद्धतीचा अभ्यासपूर्वक ह्या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजे असं लेखकाला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. आणि शेवटी लेखक आपल्याला ब्लंटली हे सांगतोय की विदाउट द हिमालयाज देर इज नो इंडिया. म्हणजे हिमालया सोडून तिथं इंडिया अस्तित्वच इंडियाचं काही राहणार नाहीये असं लेखकाला या ठिकाणी वाटतंय. हे विदाउट द हिमालया देर इज नो इंडिया डायरेक्टली एसे विचारलं जाऊ शकतोय. त्यामुळे हे खूप सिरियस हे सेंटेन्स घेणं तुम्हाला गरजेचं आहे. परत तुमच्यासाठी जर अंडरलाईन करून दाखवायचं झालं तर हे जे सेंटेन्स आहे ना याच्यावरती डायरेक्ट एसे विचारला जाऊ शकतो. त्यामुळं त्या पद्धतीनं याला इम्पॉर्टन्स देणं खूप जास्त गरजेचं आहे. ती इम्पॉर्टन्स आपण द्यायला पाहिजे. म्हणजे एवढं महत्त्व हिमालयाचं आपल्यासाठी आहे हे कुठंतरी याच्यामध्ये सांगितलं. आणि हिमालयाचं महत्त्व ज्यावेळेस तुम्ही जॉग्राफीमध्ये त्याचा अभ्यास करताना त्यावेळेस हिमालयामुळे कशा पद्धतीनं तिथे इकोसिस्टम डेव्हलप झाले, कशा पद्धतीने इन्व्हायरमेंट डेव्हलप झाले आणि त्याच्यामुळं तिथून दक्षिणेकडची भूमी कशा पद्धतीने सुपीक राहिलेली आहे आणि त्याचा कशा पद्धतीने शेतीसाठी वगैरे वापर होतो, शेतीसाठी वगैरे उपयोग होतो. अदरवाईज हिमालय नसता तर होऊ शकत होतं की तिथं बऱ्यापैकी शक्यता होती की रेगिस्तान झालं असतं. त्यामुळे हिमालयाचं एक वेगळं महत्त्व आहे आणि ते महत्त्व आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि जॉग्राफीचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस ते महत्त्व तुम्हाला ऑटोमॅटिकली समजतं आणि त्या पद्धतीने आपण या ठिकाणी अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि याच्यातून आपल्याला एसएसाठी सुद्धा सब्जेक्ट मिळतोय जो की हा आहे. हे सुद्धा तुम्ही विसरता कामा नये, त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि बाकी मग हे जॉग्राफीच्या दृष्टीतून एरोटेल जे आहे ते कसं महत्त्वाचं आहे वगैरे हे तुम्हाला ऑलरेडी मी समजावलेलं आहे. म्हणजे इन्व्हायरमेंटच्या दृष्टीतून आणि खऱ्या अर्थानं जॉग्राफीच्या दृष्टीतून हे जे एरोटेल आहे ते आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर काय महत्त्वाचे चारधाम रोड वायडनिंग प्रोजेक्टवर बेस आहे म्हणजे त्याचा अभ्यास तुम्ही करालच. त्याचबरोबर जे मिशन आहे ते मिशनचा खऱ्या अर्थाने इथं उल्लेख आलेला आहे. ते मिशनचा आपल्याला अभ्यास करून चांगल्या पद्धतीने ठेवावा लागेल की इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड जे महत्त्वाचे मिशन्स आहेत ते खऱ्या अर्थानं कोणकोणते आहे, त्याच्यामध्ये भारत कशा पद्धतीने योगदान देतोय हे सगळं बघणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस इन्व्हायरमेंटचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस मग जागतिक लेवलला जाऊन अभ्यास करत असताना युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, पॅरिस ॲग्रीमेंटचा आपल्याला अभ्यास करायला ज्याचा उल्लेख पुढे पण आलेला आहे. ठीक आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टीमध्ये काय काय डिस्कशन होते त्याचा आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला लागतो. त्या दृष्टीतून हे जे एरोटेल आहे ते आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता समरी म्हणून जर तुम्हाला सांगायचं झालं तर या एरोटेलमुळे आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायला पाहिजे. पहिला, हिमालयाचं इम्पॉर्टन्स आपण बघून ठेवायला पाहिजे, त्याचा फिजिकल जॉग्राफीच्या माध्यमातून अभ्यास करून ठेवायला पाहिजे. दुसरा, याच्यामध्ये काय तथ्यात्मक गोष्टी आल्या, चारधाम रोड वायडनिंग प्रोजेक्ट आलाय, त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट, निगेटिव्ह पॉईंट, मग बॅलन्स्ड त्याचं आपण कसं जस्टिफिकेशन करू शकतो या पद्धतीने एक नोट बनवून ठेवायला पाहिजे. तिसरा महत्त्वाचा पॉईंट काय, याच्यामध्ये
दुसऱ्यामध्येच तुम्हाला सांगितले सगळे पॉईंट महत्त्वाचे असतात, ते तुम्हाला याच्यामध्ये आलेले आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करून त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. तिसरा पॉईंट याच्यामधून महत्त्वाचा आपल्याला मिळतो, तो म्हणजे तुम्हाला एसेचा एक सब्जेक्ट आज दिलाय मी. ठीक आहे, तो एसेचा सब्जेक्ट याच्यामधून आपल्याला कोणता मिळतोय हे परत एकदा तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. विदाउट द हिमालयाज देर इज नो इंडिया, हा सब्जेक्ट याच्यातून आपल्याला मिळतोय. त्यामुळं याच्यावरती 1000 ते 1200 शब्दामध्ये आपण लिहून बघायला पाहिजे, आपल्याला लिहिता येते. नसल लिहिता येत तर आपल्याला जॉग्राफीचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे, हे वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाहीये. आणि हिमालयाचं महत्त्व सांगणारा कोणता महत्त्वाचा पर्सनॅलिटी आहे का, त्यानं त्याच्यावरती काय महत्त्वाचं वाक्य केलंय का, त्याचा कोणता कोट आहे का हिमालयावरती, हे लगेच आपण साईडला काढून ठेवायला पाहिजे. त्याचा कुठं उपयोग होईल, ऑब्व्हियसली एस्से रायटिंगची सुरुवात करताना वगैरे त्याचा आपल्याला उपयोग करता येईल. आणि ज्यावेळेस इन्व्हायरमेंटचा आपण विचार करतो ना, त्यावेळेस मग स्वच्छ भारत मिशन असू द्या किंवा इंडियामध्ये महत्त्वाच्या कोणकोणत्या योजना आहेत, महत्त्वाच्या कोणकोणत्या स्कीम्स आहेत, महत्त्वाच्या कोणकोणत्या खरं तर मिशन्स आहेत जे इंडियानं लॉन्च केलेत इन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी, याचा अभ्यास करणं आलं. त्याचबरोबर जागतिक लेवलला काय घडतं इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड, ग्लोबल वॉर्मिंगवरती खूप चर्चा आपण करताना बघतो, जागतिक लेवलला खूप चर्चा होते. मग युनायटेड नेशन, मग फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, ज्याला आपण UNFCCC म्हणतो, त्याचा अभ्यास करून आलं. त्याच्या अंतर्गत जे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आपण कंडक्ट करतो, लास्ट ब्राझीलमध्ये झाली होती, मग त्याच्यामध्ये काय डिस्कशन झालं, त्याचं काय महत्व आहे, त्याचा अभ्यास आपल्याला करायला लागेल. पॅरिस अग्रीमेंटचा अभ्यास आपल्याला करायला लागेल. 2015 मध्ये पॅरिस अग्रीमेंट झाले, कशासाठी, इन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी. तो अग्रीमेंट खूप जास्त महत्वाचा आहे, त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. अशा सगळ्या पॉईंटचा आपल्याला याच्या अंतर्गत अभ्यास चांगल्या पद्धतीनं करून ठेवायचा. त्या दृष्टीतून हे जे रुटल आहे ते आपल्यासाठी महत्वाचं आहे असं आपण म्हणू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये, त्यामुळे पुढचं एडिटल बघायला आपण सुरुवात करूयात. पुढचं एडिटल जे आहे ना, ते याच्या शेजारच आपल्याला या ठिकाणी हे एडिटल बघायला मिळते. आणि याच्यामध्ये आता इस्रायलमध्ये जे गजा स्ट्रीपमध्ये जे काय खरं तर मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची, सिव्हिलियन नागरिकांची खरं तर डेथ त्याच्यामध्ये होते, मोठ्या प्रमाणात ते मारले जात आहेत. त्यामुळं तिथं शांतता प्रस्थापित होणं खूप जास्त गरजेचं आहे. आता पहिली गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, जे की बॅकग्राऊंड जे वर्ल्ड पॉलिटिक्स आहे ते वारंवार मी तुम्हाला रिपीट करत असतो. ते बॅकग्राऊंड काय, की वर्ल्ड वॉर फर्स्ट आणि सेकंड नंतर आपल्याला समजलं की युद्धामध्ये कुणाचं चांगलं होत नाही. त्यामुळे आपण काय केलं की शांततेला प्राधान्य देण्यासाठी युनायटेड नेशन्सची वगैरे स्थापना केली. पण आता जगभरामध्ये रशिया युक्रेन चालू आहे, इस्रायल पॅलेस्टाईन, आता जे इस्रायल पीस बोर्डचे त्याच्या रिलेटेड बोलतोय आपण, इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट चालू आहे. युएसए वेनेझुएला सोबत युएसएने काय केलं, ग्रीनलँड सोबत युएसए काय करतोय, इराण सोबत युएसए काय करतोय, हे सगळं जगभरामध्ये होतं. इथं शांतता प्रस्थापित झाली का हो, तर 100% नाही झाली. आपल्याला इग्नोर करून चालणार नाही. म्हणजे युनायटेड नेशन कुठेतरी फेल्युअरच्या मार्गाने वाटचाल करताना आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. राईट. त्याचबरोबर आपला स्वतःचं एक्झाम्पल घेतलं तर जम्मू काश्मीरचा एरिया जो आहे त्याच्यासाठी चायनासोबत आपलं खरं तर कॉन्फ्लिक्ट सुरू आहे, पाकिस्तानसोबत कॉन्फ्लिक्ट सुरू आहे. आपली भूमी असताना सुद्धा तिथं शांतता प्रस्थापित, शांततेचा मार्ग युएसए युनायटेड नेशन काढू शकले का, तर ऑब्व्हियसली काढू शकलेलं नाहीये. आणि मग अशा सगळ्या गोष्टी असताना याच्यामध्ये इथं जे गजा स्ट्रीपमध्ये सगळं होतंय ना, तिथं युएसए सारखा देश समोर येतो आणि तिथं शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. आता याच्या मागं एक खरं तर महत्वाची गोष्ट पण आहे. आता डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ना, राष्ट्राध्यक्ष याचे अमेरिकेचे, त्यांना असं वाटतं की नोबेल पीस प्राइज मला अजून कसं काय नाही दिला, म्हणजे ते स्वतःला ते नोबेल पीस प्राइजच्या काबिल समजतं आणि त्याच्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी शांतता प्रस्थापित केल्याचा खरं तर श्रेय सुद्धा स्वतःच घेतले. आता इंडिया पाकिस्तानमध्ये आता आपण काय बघितलं होतं, ऑपरेशन सिंधूर बघितलं होतं. ते युद्धजन्य परिस्थिती झालीच होती, पण थोडक्यात ते टळलं. आता त्याचं श्रेय सगळं डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलं आणि शहाबाज शरीफला तिथं बोलवलं आणि मग ते शहाबाज शरीफने सुद्धा ते सांगितलं की हां, याच्यामध्ये यांचंच श्रेय आहे की यांनी शांतता प्रस्थापित करण्यामध्ये मदत केली वगैरे वगैरे सगळं. ठीक आहे, म्हणजे नोबेल पीस प्राइज जर तुम्हाला मिळवायचं असेल, प्राइज जर ते मिळवायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला असे एक्झाम्पल द्यावं लागतं की कुठं शांतता प्रस्थापित तुम्ही केली एक पर्सन म्हणून. तर ते इंडिया पाकिस्तानचं श्रेय गेलं, त्याचं इंडियाने काही समर्थन वगैरे केलेलं नाही किंवा डिनाय पण केलेलं नाही. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये चायनाकडून फॉरेन मिनिस्टर त्यांचे जे आहेत, सेक्रेटरी जे आहेत, त्यांच्याकडून स्टेटमेंट आलं होतं की नाही आम्ही मध्यस्थ केली होती, म्हणजे चायना आणि युएसए मध्ये परत जुंपली होती. त्याच्यामध्ये इंडियानं लगेच चायनाचं खंडन पण केलेलं आपल्याला बघायला मिळालं होतं. दुसरी गोष्ट काय की रशिया युक्रेनमध्ये जो वॉर चालू आहे ना, त्याच्यामध्ये पण यांनी शांतता दूत बनायचा प्रयत्न केला होता, पण त्याच्यामध्ये त्यांना काही यश आलं नाही. त्यामुळे ते मग
त्याचा जे जे रिपकशन आपण बघितले की झेलेन्स्की जे जे युक्रेनचे प्रेसिडेंट आहेत, लीडर आहेत, त्यांना युएसए मध्ये बोलवून कशा पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांनी ह्युमिलेट केलं होतं अक्षरशः मीडियासमोर, वर्ल्ड मीडियासमोर, हे आपण सगळ्यांनी बघितलं होतं. आणि त्याच्यानंतर आता तिसरा प्रयत्न काय चाललाय, तर गझा स्ट्रीपमध्ये म्हणजे परत इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टमध्ये आपण शांतता प्रस्थापित करून कसं श्रेय घेऊ शकतो याचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यासाठीच बोर्ड ऑफ पीसची स्थापना युएसए करते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि या बोर्ड ऑफ पीससाठी इंडियाला सुद्धा आमंत्रण दिलंय की तुम्ही सुद्धा हे जॉईन करा. पण आता हे जॉईन करणं काही सोपी गोष्ट नाहीये, हे सुद्धा आपल्याला समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. सोपी गोष्ट नाही असं का म्हणतोय, कारण इस्रायल सोबत इंडियाचे खूप चांगले संबंध आहेत आणि बोर्ड ऑफ पीसला इस्रायल खूप जास्त पाठिंबा देतो अशातला भाग नाही. ठीक आहे, वरून वरून ते ऑफिशियली सगळं दिसायला असते, पण तिथं कत्तल करते कोणतरी, इस्रायल करते, हे आपण नाकारून चालणार नाही. कारण पॅलेस्टाईन इस्रायलचा कॉन्फ्लिक्ट सुरू आहे, त्याची एक हिस्ट्रीच आहे वेगळी, त्याच्यावरती वेगळ्या लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलेले आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या प्लेलिस्टची लिंक पण दिलेली आहे, करंट इन्व्हेस्टिगेशन नावाची प्लेलिस्ट आहे ते. आता इथं आता हे जे डोनाल्ड ट्रम्प आहेत, हे इथं गझा स्ट्रीपमध्ये पीस वगैरे आम्ही डेव्हलप करू, त्यासाठी पीस बोर्डची स्थापना करतोय आणि याच्यामध्ये मग इंडियाला सुद्धा इन्व्हिटेशन त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं बघायला आपल्याला या ठिकाणी मिळते. मग याच्या माध्यमातून तिथं कशा पद्धतीने शांतता प्रस्थापित आपण करू शकतो याच्यावरती काम होणार आहे. पण ज्यावेळेस इंडिया याला जॉईन करतोय त्यावेळेस दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक तर याला जॉईन करण्यासाठी पैसे वगैरे, फीज वगैरे आहे त्याची, ती फीज वगैरे पे करायला लागते. हा एक वेगळा खरं तर पॉइंट आहे. इथं काय आहे, द बीओपी 2 tier मेंबरशिप ऑफरिंग परमनंट मेंबरशिप फॉर अ फी ऑफ $1 billion इज अनदर रेड फ्लॅग. म्हणजे इथं जर परमनंट मेंबर या बोर्डची तुम्हाला पाहिजे असेल मेंबरशिप, तर तुम्हाला इथं $1 billion एवढी त्याची फी द्यावी लागेल. हा पहिला मुद्दा आहे. हा पहिला मुद्दा आपल्याला लक्षात घेणं खूप जास्त खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरा मुद्दा काय आहे की येणाऱ्या काळामध्ये इथं इंडिया पाकिस्तान, आता पाकिस्तानचा पण डिसिजन याच्यासाठी जॉईन करण्याचा, इंडियाचा पण डिसिजन यासाठी जर जॉईन करण्यात झाला तर उद्या इथं जम्मू काश्मीरचा विषय सुद्धा निघू शकतो. आणि त्याच्यामध्ये जर आपण खऱ्या अर्थानं त्या बोर्ड ऑफ पीसचे जर मेंबर असेल तर आपल्याला काही अटी आणि शर्ती मान्यच कराव्या लागतील. त्यामुळं आपल्यासाठी ते अडचणीचं होऊ शकते की जम्मू काश्मीरमध्ये खऱ्या अर्थानं जे सेटलमेंट करणं पाकिस्तानसोबत ते आपल्यासाठी अडचणीचं होऊ शकते. तो सुद्धा एक दुसरं चॅलेंज आहे. ते खरं तर या ठिकाणी टोटली या एरिटलमध्ये आपल्याला डिस्कस केलेलं आहे. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी अभ्यास कोणकोणत्या गोष्टींचा करून ठेवायला लागेल. एक तर हे पीस ऑफ बोर्ड जे आहे किंवा बोर्ड ऑफ पीस जे आहे ते बोर्ड ऑफ पीसचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. याचे कॉन्सिक्वेन्सेस काय काय आहेत त्याचा अभ्यास करून ठेवा. त्या दृष्टीतून हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि वर्ल्ड पॉलिटिक्सच्या दृष्टीतून बोर्ड ऑफ पीस म्हटलं की इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट आला, त्याच्यावरती भारताची पहिल्यापासून जेव्हापासून इस्रायल स्थापन झालंय ना तेव्हापासून भारताची पोझिशन काय आहे त्याची एक खरं तर वेगळी नोट बनवून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीतून हे एरुटेल आपल्यासाठी महत्वाचं आहे. बाकी मॅपचा वगैरे या दृष्टीतून अभ्यास करणं हे वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाहीये. पुढे जर आपण बघितलं तर पुढं दोन एरुटेल आपल्याला एकत्र बघायला लागतील. हे एक एरुटेल आहे आणि हे एक एरुटेल आहे. हे ब्रिक्स विषयी विशेष करून बोलतं आणि हे आता युएसएनं जी मूव्ह केली की ग्रीनलँड वगैरे आम्ही घेणार अशा पद्धतीची मूव्ह युएसए कडून बघण्यात आली त्याच्याविषयी आहे दोन्ही. आणि या ब्रिक्समध्ये पण युएसएची जे आहे ते युएसएला सेंटर पकडूनच याच्यामध्ये खऱ्या अर्थानं डिस्कस केले गेले. त्यामुळे दोन्ही एरुटेल एकत्र तुम्हाला समजावून सोप्या भाषेमध्ये सांगतो. फक्त काही गोष्टी ज्या मी बोलतोय त्या तुम्ही त्यावेळेस नोट करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आता ब्रिक्सचं जर आपण बघितलं ना तर ब्रिक्स हे काय आहे तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या खरं तर 5 कंट्रींचा एक समूह आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये नीट लक्ष देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कोण कोण आहेत, इंडिया आहे, चायना आहे आणि रशिया आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जो चायना आहे ना, एक मिनिट तुम्हाला अंडरलाईन करून दाखवलं. हा जो चायना आहे हा चायना ऑब्विसली चायनामध्ये आणि युएसए मध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. रशिया आणि युएसए मध्ये पण सेम सिच्युएशन आहे. आता रशिया युक्रेन वॉरमध्ये आपण काय बघितलं, रशिया युक्रेन वॉरमध्ये तर तेच बघितलं ना, रशियावरती वेगवेगळे सँक्शन्स लावत आहेत, युरोपियन कंट्री पण लावत आहेत आणि युएसए पण लावतोय. ठीक आहे. त्याचबरोबर इंडियाची जर गोष्ट केली तर इंडिया हा खरं तर युएसएचा मित्र राष्ट्र आहे. परंतु आता सिच्युएशन बघितली तर रशियाकडून इंडियानं क्रूड ऑइल खरेदी केलं होतं, चायनानं पण केलं होतं, पण चायनाला काही फरक पडत नाही
की कोण काय म्हणते जगभरामध्ये, त्यांना जे फायद्याचं वाटतं ते करत असतात. ठीक आहे. त्यामुळे युएसएनं थ्रेट केलं होतं की रशियाकडून जे क्रूड ऑइल वगैरे खरेदी करतील त्यांच्यावरती सँक्शन सुद्धा आम्ही लावू शकतो. आणि त्याच्यामध्ये इंडियाला त्याचे परिणाम आता भोगायला लागतात. काय तर वेगवेगळे टॅरिफ्स वाढवलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सँक्शन सुद्धा लावले जातील. फक्त कशासाठी? रशियासोबत व्यापार करतायत म्हणून, क्रूड ऑइलचा आणि युरेनियम प्रोडक्टचा. त्यामुळं ह्याचं हे जे ब्रिक्स आहे ना, हे ब्रिक्स याचं एक वेगळं महत्व वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. आता हे सगळं होत असताना इथं युनायटेड नेशनमध्ये चर्चा याच्याविषयी खूप जास्त होणं गरजेचं होतं. पण ती चर्चा जी आहे ती एवढी काही इफेक्टिव्ह झालेली नाही हे सुद्धा आपल्याला बघायला मिळते. आणि युनायटेड नेशन जे आहे ना, ते युएसए पुढे काय करू शकत नाही हे सुद्धा अनेक वेळा खऱ्या अर्थानं आपल्याला बघायला मिळाले. मग ते सद्दाम हुसेनच्या काळापासून ते आतापर्यंतच्या केसमध्ये. कारण जर युनायटेड नेशन काय करू शकत असलं असतं तर, किंवा युरोपियन युनियन सुद्धा काय प्रामाणिक असलं असतं तर व्हेनेझुएला सारख्या सार्वभौम देशावरती स्ट्राईक युएसए करतो आणि तिथल्या राष्ट्राध्यक्षाला आणि त्याच्या पत्नीला किडनॅप करून स्वतः देशामध्ये नेऊन त्याच्यावरती खटला चालवतो, तरी तिथं युरोपियन युनियन काय बोलत नाही, युनायटेड नेशन काय बोलत नाही. आता युरोपियन युनियननं त्याला एक रिझन काय दिलं होतं की मनरॉय डॉक्ट्राईनचं एक रिझन दिलं होतं की मनरॉय डॉक्ट्राईन आहे, त्यामुळे आम्ही तसं पण त्यांच्या इंटरनल मॅटरमध्ये काय बोलू शकत नाही. अहो, मनरॉय डॉक्ट्राईन 1823 मध्ये आपल्याला जावं लागते. त्यावेळेस तो टोटल साऊथ आणि नॉर्थ अमेरिका म्हणून गणला जायचा. त्यावेळेस त्यांच्यावरती एक समझोता झाला होता की युरोपियन कुठलीही शक्ती तिथं कोलोनायझेशन करणार नाही किंवा कोलोनायझेशन एस्टॅब्लिश करणार नाही, असा त्यांच्यामध्ये समझोता झाला होता. ठीक आहे. पण आता तो लागू होतो का हे पण क्रेडिबिलिटी समजणं गरजेचं आहे ना. आपण युरोपियन युनियननं काय विचार केला, युएसए तर आपला फ्रेंड आहे, मित्र आहे, मग त्याला आपण अशा पद्धतीनं डिमीन करू शकत नाही, त्याच्या विरोधात आपण जाऊ शकत नाही. आणि डॉलर पण स्ट्रॉंग आहे, डॉलरची पण किंमत त्यांना माहिती काय आहे जर त्याच्या विरोधात गेलं तर. मग सोयीस्कररित्या स्वतःच्या सोयीसाठी युरोपियन युनियननं याच्यावरती शांतता पत्करली, शांत राहण्याचं ठरवलं. पण काही दिवसानंतर ग्रीनलँडचा विषय आला. युएसएनं काय डिरेक्टली डोनाल्ड ट्रम्प काय बोलले की ग्रीनलँड आम्ही खरेदी करू शकतो, जर खरेदी नाही करता आलं तर आम्ही त्याच्यावरती कब्जा करेन. आणि त्याला लॉजिकल कारण म्हणून काय देण्यात आलं की आता आम्ही तिथं शक्ती प्रस्थापित नाही केली, सत्ता प्रस्थापित नाही केली, तर येणाऱ्या काळामध्ये चायना तिथं करेल, अशा पद्धतीचं रिझन देण्यात आलं. मग ऑब्व्हियसली डेन्मार्क सारखी कंट्री, कारण ग्रीनलँड डेन्मार्कच्या अंडर येतं, डेन्मार्क सारखी कंट्री शांत बसणार नव्हती. त्यामुळे डेन्मार्ककडून सुद्धा तेवढंच स्ट्रॉंग ओपिनियन युएसएच्या विरोधात आपल्याला आलेलं बघायला मिळालं. आता इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ज्यावेळेस युएसएची ऍक्टिव्हिटी व्हेनेझुएलाच्या विरोधात बघितली ना आपण, त्यावेळेस एवढी स्ट्रॉंग चर्चा युनायटेड नेशनमध्ये झाली नव्हती. पण ज्यावेळेस ग्रीनलँडचा विषय आला त्यावेळेस लगेच युरोपियन युनियनमध्ये वगैरे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. का? कारण डेन्मार्क ही युरोपियन कंट्री आहे. त्यामुळे हे इनडायरेक्टली डायरेक्ट युरोपियन युनियनला थ्रेट आहे युएसएचा. आणि हे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी, ज्याला आपण नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, ज्याला आपण नाटो म्हणतो ना, त्याच्या अंडर हे सगळेजण काम करतात. हे आपण लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्या अंडर हे सगळेजण काम करतात, राईट. मग आता ह्यांच्यातच कुठंतरी फूट पडली ग्रीनलँडमुळे, कारण युरोपियन कंट्रीला ग्रीनलँडच्या पाठीमागे उभंच राहावं लागणार आहे. आज ग्रीनलँड युएसए घेऊ शकतो, उद्या युरोपियन कंट्रीवरती कब्जा करू शकतो, कंट्रीजवरती कब्जा करू शकतो. युरोपियन युनियनची किंमत काय राहिली मग? मग हे सगळं खरं तर होत असताना या ठिकाणी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की बाकी वर्ल्ड ऑर्गनायझेशन जे आहेत त्याचं महत्व काय आहे. आणि त्याचबरोबर युएसएचं दुसरं एक स्टेप काय आहे की ज्या वर्ल्ड ऑर्गनायझेशनमध्ये किंवा ग्रुप्समध्ये युएसए सहभागी आहे आणि त्यांचं जे मोटिव्ह आहे ते जर युएसएच्या इंटरेस्टच्या विरोधात जात असेल तर त्याचा त्यांनी पार्ट व्हायचं नाही असं ठरवले. अशा 66 ऑर्गनायझेशन त्यांनी लिस्ट केलेत की ज्याचा पार्ट आता युएसए नसणार आहे. त्याच्यामध्ये विशेष करून युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजचा पण सहभाग आहे. म्हणजे आणि विशेष करून डोनाल्ड ट्रम्पची स्वतःची आयडिओलॉजी जर आपण बघितली तर ग्लोबल वॉर्मिंग वगैरे अशा गोष्टी ते मानत नाहीत. ते म्हणतात हे सगळं बकवास आहे, हे काय मी मानत नाही. म्हणजे एक राष्ट्राध्यक्ष असताना ते असं बोलत आहे. म्हणजे आपण समजू शकतो की बाकी मग इन्व्हायरमेंटल गोष्टीमध्ये त्यांचा सहभाग आता काय असणार आहे. आणि हे जे रुटेल दिले ना, हे त्याच्यावरतीच दिले की युएसए कशा पद्धतीनं जे इन्व्हायरमेंटशी रिलेटेड जी आपली जबाबदारी आहे त्याच्याकडून आपले कसे हात झटकतोय हे याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. याच्यामध्ये सगळा जो मुद्दा आहे, हे जे एरुटेल आहे, तो सगळा मुद्दा ग्रीनलँडचा मुद्दा आहे, ग्रीनलँडला अक्वायर करण्याचा मुद्दा आहे याच्यामध्ये. आणि या ब्रिक्स याच्यामध्ये हे मग ब्रिक्सकर कसं शिफ्ट होऊ शकतं वगैरे वगैरे याच्यामध्ये दिलेलं आहे. पण मुद्दा तोच आहे. मुद्दा काय आहे की
सोयीस्कररित्या ज्या वर्ल्ड ऑर्गनायझेशन आहेत त्या स्वतःचा स्टान्स घेत आहेत स्वतःच्या इंटरेस्टनुसार. युरोपियन युनियन ज्यावेळेस व्हेनेझुएला सोबत झालं त्यावेळेस काहीच बोललं नाही, पण ज्यावेळेस स्वतःवरती आलं ग्रीनलँडच्या माध्यमातून त्यावेळेस मग ते बोलायला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि त्याला रिटेलेट सुद्धा खूप स्ट्रॉंगली त्यांनी केलेलं आहे. आता हे सगळं झालं युएसए कडून ग्रीनलँडच्या बाबतीत, तर लगेच त्यांनी काय केलं की सैन्य प्रॅक्टिसच्या नावाखाली वेगवेगळ्या युरोपियन कंट्रींनी आपलं सैनिक ग्रीनलँडमध्ये डिप्लॉय केलं. आता युएसए त्याच्यावर ते बघून शांत बसणार नव्हता. युएसएने लगेच सांगितलं जर ग्रीनलँडच्या सब्जेक्टमध्ये आम्हाला एखादी कंट्री सपोर्ट करत नसेल तर त्याच्यावरती आम्ही येणाऱ्या काळामध्ये टॅरिफ लावणार आहे, सँक्शन्स लावणार आहे. हे डिरेक्टली थ्रेट देण्यात आले आणि जुलैमध्ये ते जुलैनंतर होताना पण आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे, मग युरोपियन युनियनला आणखी स्ट्रॉंग खरं तर व्हावं लागलं आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही डिस्कशनच्या मार्गाने आपण युएसए सोबत डिस्कस करून मार्ग निघतोय का बघूया, पण जर मार्ग जर नसेल निघेल तर आम्ही पण सँक्शन खरं तर तुमच्यावरती लावू शकतो, आम्ही पण टॅरिफ तुमच्यावरती वाढवू शकतो. म्हणजे आता सरळ सरळ एक व्हर्टिकल फूट ज्याला आपण म्हणतो ती खरं तर मित्र राष्ट्रांमध्ये पडलेली आपल्याला बघायला मिळते. ते कोण आहेत? युएसए एकीकडे आहे आणि दुसरीकडे युरोपियन युनियनच्या कंट्रीज आहेत, युरोपियन कंट्रीज आहेत. मग आता ह्या ज्या युरोपियन कंट्रीज जसं की इंडियावरती यांनी टॅरिफ्स वगैरे वाढवले, तर इंडियानं मार्ग ऑलरेडी काढून ठेवलाय की वेगवेगळ्या कंट्री सोबत आपले वेगवेगळे ट्रेड अग्रीमेंट सुरू आहेत. न्यूझीलंड सोबत आताच आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट केलेलं आहे, त्याचं डिस्कशन झाले, ऑफिशियल इन्फोर्समध्ये येईल लवकरच तो. ठीक आहे, युरोपियन कंट्रीजसोबत आपली प्रायोरिटी युरोपियन कंट्रीजसोबत आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट साईन करेल आणि युरोपियन कंट्रीकडून सुद्धा बरोबरली त्याच्यावरती ग्रीन सिग्नल अनेक वेळा आपण बघितलेला आहे. आणि पियुष गोयल एका ठिकाणी म्हटले सुद्धा की सगळ्या फ्री ट्रेड अग्रीमेंटची जो युरोपियन युनियन सोबत होणारा फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे ती सगळ्या फ्री ट्रेड अग्रीमेंटची मदर असेल, एवढं महत्व आहे. मग आता ऑब्व्हियसली युएसए सारखा जर पार्टनर व्यवस्थित त्यांच्याबरोबर काम करत नसेल तर त्यांना सुद्धा वेगळे मार्ग शोधावे लागणार आहेत. आणि म्हणून आपल्याला आता एक चांगली सिच्युएशन झाली युरोपियन कंट्रीजसोबत रिलेशन डेव्हलप करायची. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, रशियाच्या विरोधात जो स्ट्रॉंग स्टान्स होता युरोपियन कंट्रींचा, युरोपियन युनियनचा युएसए सोबत हाताला हात धरून, तो आता कुठेतरी माइल्ड होताना सुद्धा बघू शकतो आपण येणाऱ्या काळामध्ये. आणि मग आता युएसए कडे जो यांचा कल आहे तो येणाऱ्या काळामध्ये इकडे एशियन कंट्रींकडे, रशियाकडे, चायनाकडे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. मग हे जे वर्ल्ड पॉलिटिक्स आहे ते वर्ल्ड पॉलिटिक्स या ठिकाणी बदलताना बघायला मिळते. आणि मग याच्यामध्ये लेखक आपल्याला ब्रिक्सचं महत्व समजावतोय. हे जे ब्रिक्स कंट्रीज आहेत यांचा जो ग्रुप आहे ना, आता जी होणारी मिटिंग आहे येणारी ती इंडिया होस्ट करतोय. आणि याच्या अगोदर ग्रुप 20ची मिटिंग पण इंडियानं होस्ट केली होती. त्याच्यामध्ये अनेक खरं तर कशा पद्धतीने इंडियानं ते चांगल्या पद्धतीने होस्ट केलं, खूप महत्वाचे मुद्दे वर्ल्ड रिलेटेड मानले, हे जगभरामध्ये चर्चा झाली होती. इंडिया मग त्याच्यामध्ये कसा ग्लोबल साऊथचा लीडर बनू शकतोय ही कॅपॅबिलिटी सुद्धा इंडियाची त्या ठिकाणी डिस्कस वर्ल्ड मीडियामध्ये केली गेली होती. आणि मग आता ब्रिक्सच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा हे जी वर्ल्ड इंटरनॅशनल ऑर्डर जी चेंज झालेली आहे ती कुठंतरी सुरळीत करण्याचा आणि त्याच्यामधून खऱ्या अर्थानं आपलं हित साधण्याचा खरं तर हा मोका आहे, असं या ठिकाणी हे दोन लेखक आपल्याला समजावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आणि त्या दृष्टीतून खऱ्या अर्थानं हे जे एरोटेल आहे ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. मग आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला एरोटेलमध्ये या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता मग याच्या अंतर्गत अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे हे नीट लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. एक तर याच्यामध्ये ब्रिक्सचा उल्लेख आलेला आहे, ह्या ब्रिक्सचा आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला लागेल. याच्यामध्ये G20चा उल्लेख आलेला आहे, G20 काय हे बघून ठेवायला लागेल. ग्लोबल साऊथचा लीडर चायना बनेल की इंडिया बनेल हे पण सारखं बोललं जाते. मग ते ग्लोबल साऊथ काय कॉन्सेप्ट आहे, ग्लोबल नॉर्थ काय, ग्लोबल साऊथ काय, हे कशा पद्धतीने डिवाइड कुठल्या बेसवरती झालाय त्याचा अभ्यास करायला लागेल. युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजचा उल्लेख आलेला आहे, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हे अनेक वेळा सांगितले. बेसिकचा उल्लेख आलेला आहे इथं. ब्रिक्स सारखेच एक खरं तर ग्रुप आहे, तो जवळजवळ इनॅक्टिव्ह आहे, पण तरी पण बेसिक इन्फॉर्मेशन याची बघून ठेवा. ब्राझील, साऊथ आफ्रिका, इंडिया आणि चायना याचे मेंबर आहेत, हे बघून ठेवणं गरजेचं आहे. G20चं तुम्हाला सांगितलं की G20ची जी काही समिट आहे, G20ची जी काय होस्टिंग आहे ती आपल्याकडे 2023 मध्ये होती, त्यामुळं याचा पण उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे. आणि बाकी युएसएच्या पॉलिटिक्समुळं काय काय जगभरामध्ये चेंज होतंय हे सुद्धा आपल्याला बघणं खूप जास्त गरजेचं आहे. ते आपण बघून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे, ते आपण बघून ठेवायला पाहिजे. बाकी याच्या माध्यमातून ग्रीनलँडचा विषय आहे, त्याच्यामध्ये युरोपियन युनियन ग्रीनलँडचा काय इश्यू आहे तो एक केस स्टडी म्हणून त्याची एक नोटच काढून ठेवायला पाहिजे. एक केस म्हणून ते घ्यायला पाहिजे की ग्रीनलँड इश्यू
आणि त्याची डिटेल नोट आपण काढून ठेवायला पाहिजे आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती आपण कसं रिव्हिजन करू शकतो त्याच्याकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये, त्यामुळे पुढं महत्वाचं काय आपल्याला भेटते ते बघायला आपण सुरुवात करूयात. आणि इथं पुढचं पेज जर ओपिनियन पेज जरी बघितलं ना तरी सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळते की ग्रीनलँड जो प्लॅन आहे तो कसा खऱ्या अर्थानं डिस्कस होतोय आणि नाटोचा पण उल्लेख आलाय. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही जी नाटो होती ना ती नाटो रशिया युक्रेन वॉर सुरू झालं तेव्हापासून खूप जास्त न्यूजमध्ये होती, त्यामुळे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि या नाटोवरती याच्या अगोदर क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे पण ते आपल्यासाठी महत्वाचं ठरतं. आता आपण जर फ्रंट पेज इथून पुढे खरं तर आपल्या महत्वाच्या न्यूज आपण डिस्कशनला सुरुवात करतोय. फ्रंट पेज जर बघितलं तर लगेच इथं डोनाल्ड ट्रम्प आपल्याला दिसतात. ट्रम्प्स कॉल ऑफ टॅरिफ थ्रेट टू 8 कंट्रीज. अजून 8 देशांवरती टॅरिफ लावण्याचं ट्रम्प्स बोलत आहेत आणि विशेष करून ते युरोपियन कंट्रीज पण आहेत, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि याचे रिलेटेड काय अभ्यास करून ठेवायचे आपल्याला मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढं इथं मणिपूरमध्ये मैतेई कम्युनिटीच्या एका व्यक्तीची खरं तर हत्या करण्यात आलेली आणि त्याच्यामुळं ही न्यूज खऱ्या अर्थानं आली आहे. आता जे 7 सिस्टर जे स्टेट्स आहेत ना आपले, जे आपण पूर्वेकडचे एकदम स्टेट बघतो ना, मणिपूर असू द्या, नागालँड असू द्या, मिझोराम असू द्या, हे काय स्टेट्स आहेत वेगवेगळ्या तिथले. तिथं जो समाज आहे ना तो वेगवेगळ्या कम्युनिटीमध्ये विभागलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि बऱ्यापैकी त्या कम्युनिटीजचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत ना त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक अनेक वेळा लढाया होतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वारंवार न्यूजमध्ये असतात. आणि मग रिझर्वेशनचा सुद्धा मुद्दा त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेच. आणि कशा पद्धतीने हिंसा गेल्या वर्षी आपण बघितली होती, वर्षभर 2 वर्ष ते प्रकरण चालू होतं, कशा पद्धतीने हिंसक इथं घटना घडत होत्या हे आपण बघत आलो होतो. आता इथं आपल्याला मग याच्या माध्यमातून समाज जो आहे तिथला त्याची जे काही डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे त्याचा आपल्याला डिटेल अभ्यास करायला लागेल. हे सोशलॉजीच्या दृष्टीतून आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असू शकतं. त्या दृष्टीतून आपण डिटेल त्याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तसा अभ्यास आपण चांगल्या पद्धतीनं करून ठेवायला पाहिजे. त्याच्या पुढचे न्यूज गव्हर्नरचे, काल मी तुम्हाला म्हटलं होतं की काही स्टेट आहेत, विशेष करून आता इथे कर्नाटकविषयी बोललं जातं की गव्हर्नर कशा पद्धतीने वॉकआउट झाले लेजिस्लेचर जे स्पीच होतं त्यांच्यातून, हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मग हे विशेष करून ज्या स्टेटमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये वेगवेगळं सरकार आहे तिथं आपल्याला गव्हर्नमेंटचा आणि त्या त्या स्टेटमध्ये सत्ताधारी पक्ष असतो त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट वारंवार आपल्याला बघायला मिळतो. आणि बऱ्यापैकी गव्हर्नर या पोस्टवरती असणाऱ्या व्यक्तीवरती तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा पपेट आहे म्हणून सुद्धा आरोप अनेक वेळा लावलेले असतात. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये गव्हर्नर ही पोस्ट चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायचे. त्या दृष्टीतून हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. वारंवार वेगवेगळ्या कारणामुळे गव्हर्नर हे न्यूजमध्ये असतात अशा केसमध्ये, त्यामुळे गव्हर्नर ही पोस्ट आपल्याला चांगली समजलेली असायला पाहिजे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणत्या आर्टिकलच्या अंडर, कोणत्या स्केड्यूलच्या अंडर, कोणत्या पार्टच्या अंडर काय काय तरतुदी याची सिलेक्ट दिलेली आहेत ते आपण डिटेलमध्ये अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्या पुढे जाऊन आपण जर बघितलं तर इकडे छोट्या छोट्या न्यूज आपण बघितल्या तर इथं एक छोटीशी न्यूज आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे इंडिया युरोपियन युनियन ॲग्री टू इंक न्यू डिफेन्स अँड सिक्युरिटी पॅक्ट. न्यू डिफेन्स अँड सिक्युरिटी पॅक्ट इंडिया आणि युरोपियन युनियनमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल अशी शक्यता आहे. ज्यावेळेस हे सगळं फायनल होईल त्यावेळेस याच्यावरती डिटेल न्यूज येईलच. त्याचबरोबर इथं पीस बोर्ड ऑफ पीसचं बोललं जातं, ज्याच्यामध्ये इंडिया ॲबसेंट होता वगैरे वगैरे याच्यामध्ये बोललं जाते. मग हे बोर्ड ऑफ पीसचं महत्त्व काय वगैरे वगैरे याचा अभ्यास आपल्याला करायचा, याच्यावरतीच एडुटला आपण डिस्कस केलेला आहे. आणि पुढं अजून एक न्यूज फ्रंट पेजवरच आहे, ती SIRC रिलेटेड म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. याचं काल पण आपण डिस्कस केलं होतं की जे मतदान यादीचं याच्या अंतर्गत कसं प्युरिफिकेशन होणार आहे आणि डिजिटायझेशन त्याचं कशा पद्धतीने होणार आहे याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायचा आहे. इथं खऱ्या अर्थानं आजचा द हिंदू जो आहे तो मी समाप्त करतोय. इंटरनॅशनल पेजवरती सुद्धा तेच, मग USA काय करतोय, ग्रीनलँड सोबत काय होतंय, मग नाटोनं USA जे ग्रीनलँड फ्रेमवर्क आहे ते ऍक्सेप्ट करायचा कबूल केल्यानंतर मग ते टॅरिफ्स वगैरे कसे थांबवलेले आहेत USA कडून वगैरे वगैरे हेच सगळं डिस्कस केले, जे की ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे एरोटेलच्या माध्यमातून. सो या ठिकाणी मी थांबतोय, या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जर तुम्हाला हे फायद्याचं आहे असं वाटत असेल
तर प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.